इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महिला आरोपी आणि आरोपी क्रमांक 2 हे सन 2022 पासून एकमेकांच्या ओळखीचे असून ते प्रियकर प्रेयसी आहेत। आरोपी क्रमांक 2 वर यापूर्वीही विजापूर नाका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होता। या प्रकरणात त्याला 22 डिसेंबर 2023 रोजी अटक झाली होती। नंतर 18 सप्टेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून त्याला जामीन मिळाला। मात्र या जामिनाविरोधात फिर्यादीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते। त्यानंतर 17 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेत आरोपी क्रमांक 2 चा जामीन अर्ज रद्द केला। दरम्यान या प्रकरणातील फिर्यादी, साक्षीदार आणि त्याच्या नातेवाईकांवर सामूहिक बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाल्यास आरोपी क्रमांक 2 ला त्याचा फायदा होईल या हेतूने आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने संगनमताने कट रचला। त्यानुसार 18 मार्च रोजी रात्री 8:30च्या सुमारास संबंधित महिलेने डायल 112 वर फोन करून तिच्यावर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खोटी माहिती दिली। पोलिसांनी तात्काळ या घटनेची सखोल चौकशी केली। चौकशी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, वैद्यकीय तपासणी तसेच महिलेची मैत्रीण आणि बहीण यांच्याकडून माहिती घेतली। अखेरीस महिलेची कसून चौकशी केल्यानंतर तिने कोणतीही घटना घडली नसून ती खोटी असल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी या प्रकरणात खोटी माहिती देणे आणि कट रचणे या आरोपांखाली महिला आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। 4 व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केले म्हणून खोट्या घटनेचा बनाव करून 18/3/2026 रोजी पोलीस स्टेशनला येऊन एक महिलांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता। त्यात DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम श्रीमती पाटील, PI श्री गायकवाड वराळे, ACP श्री पवार यांच्या पूर्ण चमूने व्यवस्थित सखोल चौकशी करून हे जे कंप्लेंट जे आहे ते खोटे आहेत आणि 2023च्या एक आत्महत्येसाठी प्रवृत्ती केलेले गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्याच्या फिर्यादी आणि 3 साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी हे खोटे घटनेचा बनाव करून आलेले असा निष्पन्न करून घेऊन जे खोटे कंप्लेंट दिलेले महिला आणि तिचे प्रियकर समीर शेख यांच्या विरुद्ध BNS कलम 248, 217, 61(2) अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून आता पुढील तपास चालू आहे।